पाड्याला दिसत असताना खाली कॅमेरा मोठी मारायची। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली मारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली मारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी। आज गोंधळाला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे गोंधळाला घरात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाल, हातात माळी तुला गवळी वाजवी तो संबळ। त्या ज्वालेतून आली तू जगन्माता, हितातून येते आई नाव तुझे घेता। आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी। आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे गोंधळाला ये। असलेल्या आपल्या आई जिजाऊ यांनी ही हाक ऐकली। मराठ्यांची आन बान आणि शान असलेल्या या भगव्याला तर स्वराज्याच्या या आऊसाहेब ते खपून घेतील कदापि नाही। त्यांचा विवाह भोसले घराण्यातील शहाजी राजे यांच्याशी 1609 रोजी झाला। शहाजी राजे हे त्यावेळी निजामशाहीतील सेनापती होते। शूरवीर योद्धे असलेले शहाजी यांना पुणे आणि सुपली येथील जहागिरी देखील मिळाली होती आणि त्यांचा विवाह जिजाऊशी झाल्यामुळे पुण्याला एक कर्तबगार, धाडशी, स्वतंत्र विचारांची कारभारी देखील लाभली होती आणि याच कारभारणीला आपल्या राज्याबद्दल आणि जनते